नमस्कार. FYBA सेमिस्टर 2च्या इंग्लिश परीक्षेची तयारी करताय? काळजी करू नका. आज आपण प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आणि उत्तम गुण कसे मिळवायचे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपापासून ते व्याकरण आणि साहित्यातील प्रश्नांची उत्तरं प्रभावीपणे कशी लिहायची हे सगळं आपण पाहूया. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी परीक्षेचा स्वरूप आणि गुणविभागणी पाहू. हे समजलं की वेळेचं नियोजन करणं एकदम सोपं होऊन जाईल. ही परीक्षा एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ आहे फक्त 1 तास. लक्षात घ्या, व्याकरणासाठी 8 गुण आहेत, पण साहित्यासाठी तब्बल 12 गुण. म्हणजेच साहित्यावर आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. आता वळूया व्याकरण विभागाकडे. व्याकरणातले गुण हक्काचे असतात. आपण आधी काळावरचे म्हणजे टेन्सेसवरचे प्रश्न कसे सोडवायचे हे उदाहरणांसहित पाहू. प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न पाहू. आय डॅश द टेबल. कंसात दिलेल्या क्रियापदाचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ रूप आपल्याला वापरायचं आहे. पूर्ण वर्तमान काळाचा नियम अगदी सोपा आहे. कर्त्यानुसार हॅज किंवा हॅव वापरायचं आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप V3. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, उत्तर कधीच चुकणार नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे हॅव क्लीन्ड, कारण आय या कर्त्यासोबत नेहमी हॅव वापरतात आणि क्लीन या क्रियापदाचे तिसरे रूप क्लीन्ड आहे. किती सोपं आहे. पुढचा प्रश्न आहे साधा भविष्यकाळ म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्सवर. वाक्यात टुमॉरो हा शब्द आहे जो आपल्याला थेट इशारा देतो की ही भविष्यातली क्रिया आहे. या काळाचा नियम तर सगळ्यात सोपा. कर्त्यानंतर फक्त विल किंवा शाल लावायचं आणि क्रियापदाचं मूळ रूप V1 तसंच ठेवायचं. मग आपल्या प्रश्नात कर्ता आहे ही, त्याच्यासोबत विल लागेल आणि क्रियापद गो तसंच राहील. म्हणजे उत्तर झालं विल गो. पाहिलात, नियम माहीत असले की गुण मिळवणं किती सोपं आहे. चला आता व्याकरणातल्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे जाऊया. उपसर्ग, प्रिफिक्स आणि प्रत्यय, सफिक्स यावर प्रश्न हमखास येतो. प्रश्नपत्रिकेत हमखास विचारला जाणारा प्रश्न उपसर्ग म्हणजे काय आणि त्याची 2 उदाहरणं द्या. याची व्याख्या आणि काही उदाहरणं आपण पक्की करून घेऊया. तर उपसर्ग म्हणजे काय? हा असा एक अक्षरगट आहे जो आपण एखाद्या मूळ शब्दाच्या आधी जोडतो आणि त्यामुळे एक नवीन, अनेकदा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. जसे की हॅपी या शब्दाच्या आधी अन लावल्यास अनहॅपी हा शब्द तयार होतो. ही काही सोपी उदाहरणं आहेत जी तुम्ही परीक्षेत लिहू शकता. अनहॅपी, डिसअग्री, रीराईट ही लक्षात ठेवायला सोपी आहेत आणि तुम्हाला पूर्ण गुण मिळवून देतील. आता पाहूया प्रत्यय म्हणजे सफिक्स. उपसर्ग शब्दाच्या आधी लागतो तर प्रत्यय शब्दाच्या नंतर. उदाहरणार्थ, कल या शब्दाला फुल हा प्रत्यय लागल्यावर कलरफुल तयार होतो आणि गव्हर्नला मेंट लागल्यावर गव्हर्नमेंट. व्याकरण झालं. आता वळूया साहित्य विभागाकडे. लक्षात ठेवा, या विभागाला तब्बल 12 गुण आहेत. इथे कथा आणि कवितांवर आधारित मोठे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे यावर विशेष लक्ष द्या. इन सह्याद्री हिल्स या कथेवर उत्तर लिहिताना हे मुद्दे लक्षात ठेवा. पात्र आहेत लेखिका सुधा मूर्ती आणि आदिवासी प्रमुख थंडाप्पा. विषय आहे आदिवासी जीवन, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे यातून मिळणारा बोध, नम्रता, स्वाभिमान आणि काहीतरी दिल्याशिवाय काही घेऊ नये हे मूल्य. हे वाक्य या कथेचं सार आहे. तुमच्या उत्तरात या वाक्याचा उल्लेख नक्की करा. यामुळे तुमचं उत्तर अधिक प्रभावी होईल आणि तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. आता पाहूया सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट ही कविता. यात कवयित्री एमिली डिकिन्सन यांनी सांगितलं आहे की यशाची खरी गोडी कोणाला लागते. या कवितेचं उत्तर लिहिताना हा एकच मुद्दा लक्षात ठेवा. ज्याने अपयश आणि संघर्ष पाहिला आहे त्यालाच यशाची खरी किंमत कळते. हा कवितेचा मुख्य विचार आहे आणि तो तुमच्या उत्तरात आलाच पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. साहित्यावरील 12 गुणांचं उत्तर 150 शब्दात प्रभावीपणे कसं लिहायचं? चला यासाठी एक सोपी पद्धत पाहूया. आपलं उत्तर नेहमी 3 भागांत लिहा. पहिला भाग प्रस्तावना, ज्यात लेखक आणि कथेची ओळख असेल. दुसरा भाग मुख्य भाग, ज्यात कथेचा किंवा कवितेचा आशय असेल. आणि तिसरा भाग निष्कर्ष, ज्यातून त्यातून मिळणारा बोध असेल. या पद्धतीने उत्तर लिहिल्यास ते मुद्देसूद आणि प्रभावी वाटतं.
उदाहरणार्थ इन सह्याद्री हिल्सवर उत्तर लिहिताना सुरुवातीला लेखिका सुधा मूर्तींची ओळख करून द्या, मुख्य भागात त्यांच्या भेटीचा प्रसंग सांगा आणि शेवटी त्यातून मिळालेल्या संदेशावर भर देऊन उत्तर संपवा. याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. मला खात्री आहे की या टिप्समुळे तुमचा परीक्षेसाठीचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. या माहितीचा वापर करून परीक्षेत उत्तम यश मिळवा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.